रोहित पवार जळगावच्या भडगाव तालुक्यात पोहोचलेत। अत्याचारमधल्या पीडित मयत बालिकेच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। 3 वर्षांपूर्वी भडगाव तालुक्यामध्ये ही घटना घडली होती। 7 वर्षीय बालिकेवर अत्याचार झाला होता। तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवण्यात आला होता। बलात्कार आणि खून प्रकरणी अद्यापही निकाल लागलेला नाही। पीडित बालिकेच्या परिवाराकडून आरोपीला फाशीची मागणी केली जाते। आमदार रोहित पवारांकडून आता मदतीचं आश्वासन देण्यात आलं। ती मुलगी जर गेली, ती मुलगी तर काही परत येणार नाहीये। ती त्याच्यासाठी नाहीये, सर्व जगामध्ये त्या लहानाच्या मोठ्या मुली सुरक्षित राहायला पाहिजे, म्हणून आम्ही न्याय मागत आहे। घराच्या बाहेर जर निघतो आम्ही डबा घेऊन, तर आम्हाला पुढे चाललं ते मागे हे करावं लागतं की कोणी काय करेल बा असं। पण मनामध्ये डाव असतो ना आपला की कसं जावं बाहेर, कसं निघावं असं। त्याच्यामुळे हे करावं लागतं ना, रात दिवस शेतात काम करावं। आणि काही जर परत असं केलं तर काय करायचं मग? दादागिरी दाखवतो अजून परत दुसऱ्यांना बघून कोर्टामध्ये। हो, ताटपणाने चालतो ना मग कोर्टात। आम्ही तर मुर्दार पण बरोबर आहे का? आम्ही मुर्दार समजा जगले